परत एकदा भारताने आपल्याला चॅम्पियन म्हणून सिद्ध केलं आहे. मित्रांनो, सर्व क्रिकेट प्रेमींसाठी अतिशय आनंदाची बातमी, भारत चॅम्पियन झालेला आहे. भारताने चॅम्पियन ट्रॉफी जिंकलेली आहे. काल नेहमीप्रमाणे जेव्हा टॉस झाला त्यावेळेस रोहित शर्माने हा टॉस हारला. भारतीय क्रिकेट संघाने 15व्या वेळेस आणि रोहित शर्माने 12 वेळेस कालचा टॉस हारला, परंतु मॅच जिंकणार हे नक्कीच होतं, कारण की ज्या वेळेस रोहित टॉस हारतो जिंकतोच असं राहिला आहे. मित्र, पूर्ण चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारताने टॉस हारलेला होता. भारताने ऑस्ट्रेलिया देखील मागच्या इनिंगमध्ये चांगलीच पद्धतीने धूळ चाळलेली होते. मित्रांनो, कालचं जे काही फायनल झालं, ह्या फायनलमध्ये न्यूझीलंडने सुरुवातीला टॉस जिंकला होता. न्यूझीलंडकडे कालचं फायनल जिंकण्याची चांगली संधी होती. सुरुवातीला जर किवीजने चांगल्या पद्धतीचा एक तगडा स्कोर उभारला असता आणि ज्यावेळेस भारत चेसिंगला येतोय त्यावेळेस जर 2-3 विकेट सुरुवातीच्या टप्प्यामध्ये काढल्या असत्या तर नक्कीच न्यूझीलंड जिंकला असता. परंतु भारत हा चॅम्पियन आहे, अतिशय चिवट संघ आहे. सुरुवातीला असं वाटलं होतं की भारत हा अगदी सहजरित्या मॅच जिंकेल. जवळजवळ 15 ते 16 ओव्हरपर्यंत एकही विकेट नव्हती. पहिल्या ओपनिंग बॅट्समनने त्यांच्या भागीदारीची 100 पूर्ण केली होती आणि 100 पूर्ण केल्याच्या नंतर न्यूझीलंडला एकही विकेट भेटली नव्हती. मित्रांनो, अशा पद्धतीच्या आणखीन 5 ओव्हर गेले असते तर मॅच खरंच सोपी झाली असती, परंतु इथे भागीदारी तुटली आणि न्यूझीलंडने देखील परत आपलं कसब मॅचमध्ये लावायला चालू केलं आणि हच मॅच जिंकेल असं वाटलं होतं. त्यामध्ये न्यूझीलंडने देखील चांगल्या पद्धतीची टक्कर दिलेली दिसत आहे. अगदी शेवटपर्यंत भारताला यामध्ये खेळावं लागलं, परंतु हा विजय सहज मिळाला असंच म्हणावं लागेल. मित्रांनो, भारत चॅम्पियन झाला आणि भारताने ही चॅम्पियन ट्रॉफी आपल्याकडे घेतलेली आहे आणि कालची मॅच देखील अतिशय थरक झाली. पूर्ण चॅम्पियन ट्रॉफीच थरक झाली, परंतु कालची मॅच जे काही फायनल भारताने जिंकलं त्यामुळे करोडो भारतीयांचे मन प्रफुल्लित झालेले आहेत. करोडो भारतीय आपल्या टीमला आशीर्वाद देत आहेत. धन्यवाद.